माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंना मोठा धक्का दिलेला आहे, तर करुणा मुंडेंना पोटगीबाबतचा निर्णय कायम ठेवलेला आहे आणि दिलासा मिळाला आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळून लावली, त्यामुळे आता 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंसोबत लग्नच केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला होता, मात्र करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले आणि त्यामुळे कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। आणि यावेळेस करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत। माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला 20 कोटी रुपये देणार होते असा कळवळजनक आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे। करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है। मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे। 20 करोड़। मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे कारण नहीं। उसने जो दलाल गैंग पाल रखी है, दलाल लोग पाल रखे हैं, राज गनवट, पुरुषोत्तम केंद्रे जैसे, वाल्मीकि कराड़, ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं। इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है, वो घर में बैठा है। तर आपण बघतोय मुंडेंची याचिका फेटाळलेली आणि करुणा मुंडेंना आता पोटगी कायम झालेली आहे। 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता प्रति महिना 2 लाख रुपये पोटगी करुणा मुंडेंना धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे। माझगाव कोर्टाने आता करुणा मुंडेंना दिलासा दिलेला आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिकाच फेटाळून लावण्यात आलेली आहे। करुणा मुंडेंना आता धनंजय मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागेल। यावेळेस बोलताना मात्र करुणा मुंडेंनी गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर केलेले आहेत, परंतु करुणा मुंडेंना माझगाव कोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। तर धनंजय मुंडेंना जी त्यांनी याचिका केली होती ती याचिकाच फेटाळून लावलेली आहे। करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले होते आणि त्यानंतर आपण बघतोय न्यायालयाने आता 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कायम केलेला आहे।